नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे। आज आपण अडीच अक्षरे ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। एक मुलगी दिसायला खूप सुंदर आणि 10वीत शिकत होती। संपूर्ण वर्गात ती टॉपर होती। जेवढी दिसायला सुंदर होती तेवढीच ती हुशार सुद्धा होती। तिचं अक्षर तर अगदी मोत्यासारखं होतं। संपूर्ण शाळेमध्ये तिच्या अक्षराची चर्चा व्हायची। सगळ्यांना तिचं अक्षर खूप आवडायचं। त्यांच्याच कॉलनीमध्ये एक दिवस एक मुलगा राहायला येतो। त्याचं सुद्धा ॲडमिशन तिच्याच वर्गात होतं। दोघे पण एकमेकांना ओळखत नसतात। वर्गात मराठीचा क्लास सुरू असतो तेव्हा टीचर तपासलेल्या नोटबुक सगळ्यांना देत होत्या। त्यावेळेस त्याची नोटबुक तिच्याकडे आणि तिची नोटबुक त्याच्याकडे जाते। शाळा सुटल्यानंतर दोघे सुद्धा घरी निघून जातात। जेव्हा ती अभ्यासाला बसते, जेव्हा ती अभ्यास करायला घेते, तेव्हा बघते तर काय, ती तिची नोटबुक नसते। ती संपूर्ण बॅग चेक करते, पण बॅगेत तिची नोटबुक तिला सापडतच नाही। त्या मुलग्याची नोटबुक तिला सापडते। जेव्हा ती नोटबुक उघडून बघते तर ती नोटबुक वेगळ्याच एका मुलग्याची असते। त्या नोटबुकमध्ये काही प्रश्नांची उत्तरं ही लिहिलेलीच नसतात। हे बघून ती त्या प्रश्नांची उत्तरं लिहिते। दुसऱ्या दिवशी वर्गात ती त्याला नोटबुक देते। तो पण तिची नोटबुक तिला परत देतो। जेव्हा तो ती नोटबुक ओपन करून बघतो तेव्हा तिने प्रश्नांची उत्तरे लिहिलेली होती आणि तिचं सुंदर आणि सुरेख अक्षर बघून तर त्या अक्षरांच्या अक्षरशः प्रेमात पडतो। तो तिच्याजवळ जातो आणि तिला सांगतो की तुझं अक्षर किती सुंदर आहे, मला तुझं अक्षर खूप आवडलं। त्या दिवशी त्या दोघांमध्ये मैत्री होती। शाळेत तर रोज ते दोघे एकमेकांना भेटतच होते। पण काही दिवसानंतर तिला तो त्यांच्याच कॉलनीमध्ये दिसतो। ती त्याला विचारते की तू आमच्या कॉलनीमध्ये काय करतोस? त्यावेळेस तो सांगतो की आम्ही आता याच कॉलनीमध्ये राहायला आलो आहे। तू पण याच कॉलनीमध्ये राहतेस का? ती हो बोलते। मी पण याच कॉलनीमध्ये राहते। पावसाचे दिवस सुरू असतात। शाळा सुटल्यानंतर तिचे वडील तिला न्यायला येणार होते, पण तिच्या वडिलांना येण्यासाठी खूप उशीर होतो। ती बराच वेळ गेटवर आपल्या वडिलांची वाट बघत थांबली होती। तो सुद्धा तिला सोबत म्हणून तिच्यासोबत थांबला होता। दोघे पण तिच्या वडिलांची खूप वाट बघतात, पण तिचे वडील काही येतच नाहीत। तेव्हा तो तिला बोलतो की माझ्याकडे छत्री आहे, चल आपण एका छत्रीमधून जाऊ, तुला मी घरी सोडतो, मग मी माझ्या घरी जातो। बराच उशीर झाल्यामुळे त्याला होकार देते आणि दोघे पण एका छत्रीमधून घरी जायला निघतात। वाटेत जोराचा वारा येतो आणि त्याची छत्री उडून जाते। दोघे पण छत्रीला पकडण्याचा खूप प्रयत्न करतात, पण छत्री उडून जाते। दोघे पण पावसात भिजत रस्त्यावर साठलेल्या डबक्यांमध्ये उड्या मारत मज्जा मस्ती करत एकमेकांना चिडवत घरी निघून येतात। पावसात भरपूर भिजल्यामुळे तिला खूप सर्दी होते आणि जोराचा तिला ताप येतो। जेव्हा त्याला ही गोष्ट समजते तेव्हा तो तिच्या घरी जातो आणि तिला बोलतो, काल माझ्या चुकीमुळे तू पावसात भिजलीस म्हणून तुला ताप आला ना? ती त्याला बोलते, नाही रे, एवढी मज्जा मस्ती तर चालायचीच, उलट आपण किती धमाल केली। याच्या अगोदर एवढी धमाल आणि एवढी मज्जा मस्ती मी कधीच केली नव्हती। दोघे पण गरम गरम चहा पीत पावसाचा आनंद घेत खूप गप्पा गोष्टी करतात। शाळा सुटल्यानंतर दररोज तो तिच्यासाठी थांबू लागला होता। तिला तो नकळतपणे खूप आवडू लागला होता। त्याला सुद्धा ती खूप आवडायची। दोघांच्या मधल्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये बदलत जात होतं। एक दिवस निबंध लिहिण्याच्या बहाण्याने ती त्याच्याकडून नोटबुक मागून घेते। त्या नोटबुकमध्ये ती गुलाबाचे फूल आणि 2 अक्षर लिहून त्याला पाठवते। जेव्हा तो ती नोटबुक ओपन करून बघतो
त्यावेळेस ते गुलाबाचं फूल आणि ती 2.5 अक्षरं बघून त्याला खूप आनंद होतो. दुसऱ्या दिवशी तो त्याचे उत्तर देण्यासाठी तिच्याकडे जातो. तेव्हा ती आणि तिच्या घरचे सगळेजण मिळून कॉलनी सोडून दुसऱ्या गावी जायला निघाले होते, कारण तिच्या वडिलांची बदली झालेली होती. त्याला एकदा तरी भेटता यावं म्हणून ती धडपडत होती. पण तिचा नाईलाज असतो, घरचे सगळे सोबत असल्यामुळे तिला त्याला भेटताच येत नाही. तो तिला मोठ्याने आवाज देतो तेव्हा ती गाडीमधून जात होती. ती गाडीतून मागे वळून बघते आणि रडत रडत तिथून निघून जाते. तिने दिलेलं गुलाबाचे फूल आणि ती नोटबुक स्वतःजवळ तसाच जपून ठेवतो. अशीच कितीतरी वर्ष निघून जातात. तो नेहमी स्वतःजवळ तिने दिलेली ती नोटबुक सोबत ठेवायचा. एक दिवस तो इंटरव्ह्यूसाठी एका शहरात जातो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर घरी जाण्यासाठी तो बस स्टॉपवर उभा असतो. तेव्हा समोरून एक सुंदर अशी मुलगी येते आणि तिचा धक्का त्याला लागतो आणि ती नोटबुक खाली पडते. ती त्याला सॉरी बोलते आणि नोटबुक उचलून देण्यासाठी जाते. तेव्हा ती बघते तर काय, ते सुकलेलं गुलाबाचं फूल आणि तिने लिहिलेली ती 2.5 अक्षरं त्या नोटबुकमध्ये असतात. तिचे डोळे भरून येतात आणि ती त्याला म्हणते, मला ओळखलं नाहीस का? या नोटबुकमध्ये जी 2.5 अक्षरं लिहिली आहेत ना, ती मीच लिहिली आहेत. त्याचा विश्वासच बसत नाही. ती गडबडघाईने पर्समधला पेन काढते आणि परत तिथेच पुन्हा एकदा लिहिते. तेव्हा ती दोन्ही सुद्धा अक्षरं सेमच आहेत हे बघून त्याला खूप आनंद होतो की ती पुन्हा मला भेटली. तिला बघून त्याचे सुद्धा डोळे भरून येतात. त्या दोघांना सुद्धा विश्वासच बसत नाही की दोघी पुन्हा एकत्र भेटले म्हणून. त्यांना वाटलं पण नव्हतं की ते पुन्हा कधी भेटतील सुद्धा म्हणून. पण त्या दोघांचं खरं प्रेम होतं. त्यामुळे कितीही दुरावा आला तरी सुद्धा शेवटी ते दोघे पण एकमेकांना भेटतात. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.